नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चटपटीत असा डाळ कांदा, जो की घरात कुठलीही भाजी नसेल अशा वेळेला करता येतो आणि उन्हाळ्यात तर हा खास करून प्रत्येकाच्या घरी केला जातो. तुम्ही करता का? चला तर मग बघूया. या इथे हरभऱ्याची मूठभर डाळ मी भिजत घातलेली आहे आणि 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. तर ते आपण चिरून घेऊया. सोबतच कढीपत्ताही घेतलेला आहे. कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे याची. खूप सोपी रेसिपी आहे. कोण कोण अशी भाजी करतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी इथे 1 चमचाभर जिरे टाकलेत आणि जिरे आणि मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची भरपूर पाने घालायची आहेत. यामुळेच याला भरपूर छान स्वाद येणार आहे. सोबतच थोडासा हिंग आणि आपण चिरून घेतलेला कांदा जो आहे तर तो आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. परतत असताना थोडेसे मीठ घालायचे आहे. मिठामुळे काय होतं की आपण जो टाकलेला कांदा आहे तर तो लवकर परतण्यास मदत होतो. सोबतच 2 ते 3 तास भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ आहे ती इथे टाकायची आहे. आपल्याला आवडत असेल तर हरभऱ्याची डाळ थोडी जास्त घातली तरी चालेल. तर याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे काही वेळ. इथे बघू शकता हलकासा लाल कलरचा हा कांदा झालेला आहे आणि यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद, आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण जरा यामध्ये कमीच लागतं कारण कांद्याचा स्वतःचा तिखटपणा जो असतो त्यामुळे याची चव खूप छान लागते. हे बेसिकच मसाले इथे वापरणार आहोत. आपल्याला इथे आवडत असेल तर लिंबूसुद्धा इथे पिळू शकता. तयार आहे डाळ कांदा. कसा झाला सांगायला विसरू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक रेसिपी आपल्यापर्यंत आधी पोहोचेल. नक्की भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.